नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 10वी मराठी विषयाचा 8वा पाठ वाट पाहताना, लेखिका आहेत अरुणा ढेरे यांचा पाठ आज अभ्यासणार आहोत. या अगोदरच्या तासाला आपण गवताचे पाते नावाचं वि. स. खांडेकरांचं जी रूपक कथा होती, ही रूपक कथा पाहिलेली आहे. तिचा भावार्थ वगैरे स्वाध्याय पाहिले होते. त्यानंतर इथं विरामचिन्ह कशी भरायची पाहिली होती. विरोधार्थी जोडी कोणती नाही ते आपण पाहिलं होतं. तर यातली पहिली आहे जोडी ना, ज्ञानी आणि सुज्ञ, ही विरोधार्थी नाही. बाकीच्या सगळ्या विरोधार्थी आहेत बा. निरर्थक, अर्थपूर्ण, ऐच्छिक, अनिवार्य, दुर्बोध आणि सुबोध. त्यानंतर आपण स्वमत पाहिलं होतं आणि दिलेली जी रूपक कथा आहे, ही रूपक कथा आणि तिचा भावार्थ आपण पाहिला होता. तर अशा पद्धतीने या अगोदरच्या तासाला पाहिलं होतं. आज पाहणार आहोत आपण वाट पाहताना अरुणा ढेरे यांचा पाठ आहे. तर त्यांचा जन्म झाला 1957ला. आता ह्या अरुणा ढेरे या कवयित्री आहेत वास्तविक पाहता, परंतु त्यांची काही कथालेख सुद्धा प्रसिद्ध आहेत. समीक्षक काही प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिलेत, ललित लेख लिहिलेले आहेत, समीक्षक लिहिलेले आहेत आणि त्यांनी बरंचसं संशोधनपर लेखन असं केलेलं आहे बघा. तर त्या अत्युच्च दर्जाच्या अशा पद्धतीच्या त्या एक कवयित्री आहेत अरुणा ढेरे. तर पाहूया त्यांचा आपण प्रत्यक्षात परिचय. तर प्रसिद्ध कवयित्री, कथा लेखिका, संशोधक, समीक्षक, कथा कादंबरी, ललित लेख, आस्वादक समीक्षा, संशोधनपर लेखन अशी त्यांनी विविधांगी लेखन केले आहे. काव्यात्मकता आणि मानवी नात्यांचा शोध ही त्यांच्या ललित साहित्याची वैशिष्ट्य आहेत. त्यांचे प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. कृष्ण किनारा, अज्ञात झऱ्यावर हे कथासंग्रह, रूपोत्सव हा स्फुट लेख संग्रह, मैत्रेयी ही कादंबरी, नागमंडल लोकसंस्कृतीची रंगरूपे, विस्मृतिचित्रे हे संशोधनात्मक समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध आहे. तर अशा पद्धतीनं अरुणा ढेरे ह्या अतिशय श्रेष्ठ दर्जाच्या, अतिशय उच्च दर्जाच्या मराठी साहित्यामधल्या एक अग्रगण्य गणल्या गेलेल्या अशा पद्धतीच्या ह्या साहित्यिक आहेत आणि त्यांचा आज आपण पाठ पाहणार आहोत वाट पाहताना. तर या कथेमध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला असे विचार सांगितलेत किंवा ही जी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे, ही जी कथा सांगितलेली आहे की माणसाच्या जीवनात अनेक वेळा आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची वाट पाहावी लागते सतत. आपलं निम्म आयुष्य तर मला वाटतं वाट पाहण्यात जातं बघा. कुठंही जातो मी, प्रतीक्षा करणे त्याला म्हणतो आपण, वाट पाहणे. तर बघूया आजचा त्यांचा जो पाठ आहे, त्या पाठाचा सारांश काय तो आपण प्रत्यक्षात पाहूया. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाची ना कशाची तरी वाट बघणे ही अटळ गोष्ट असते. मात्र प्रस्तुत पाठात लेखकाने वाट पाहणे या गोष्टीचे अनेकविध पैलू उलगडून दाखवले आहेत. वाट पाहणे हा अनुभव कधी सुखद तर कधी दुःखद असू शकतो. त्यात कधी उत्कंठा, हुरहुर असते तर कधी दडपण असते, हे या पाठातून लक्षात येते. तर आता वाट पाहणे म्हणजे काय? प्रतीक्षा करणे आपण पाहतो बघा. प्रतीक्षा करणे म्हणजे वाट पाहणे. तर हे वाट पाहणं कधी कधी काय असतं? आनंदाचं असतं, कधी दुःखाचं असतं, कधी आपल्याला उत्कंठा, हुरहुर लावणार असतं. तर अशा पद्धतीनं वाट पाहण्याचे सुद्धा वेगवेगळे अनुभव या ठिकाणी अरुणा ढेरे या लेखिकेने आपल्याला या पाठातून दाखवून दिलेले आहेत. म्हणून त्यांनी या पाठाला शीर्षक दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे वाट पाहताना. वाट पाहणे म्हणजे काय? तर त्या गोष्टीची आपल्याला उत्कंठा लागणे किंवा हुरहुर लागणे. ती गोष्ट, ती वस्तू, ती व्यक्ती आपल्याला कधी मिळेल,
कधी सापडेल, कधी त्या गोष्टीचा आपण आस्वाद घेऊ, अशा पद्धतीने त्याला वाट पाहणे असं म्हटलं जातं बघा. तर बघूया या पाठात प्रत्यक्षात लेखिका अरुणा ढेरे यांनी कोणत्या कोणत्या गोष्टींची वाट पाहण्याचा अनुभव त्यांचा स्वतःचा अनुभव त्यांनी विशद केलेला आहे या पाठामध्ये. बरेचसे त्यांनी लहानपण त्यांचं जे पुण्यामध्ये गेलं, या पुण्याच्या आहेत बघा अरुणा ढेरे या कवयित्री. तर त्यांचं पुण्यामधलं त्यांचं बालपण कसं गेलं, कौटुंबिक वातावरण त्यांचं घरातलं कसं होतं, त्यावेळेस लहानपणाचे लहान मुलांचे खेळ कोणते असायचे, शाळा कशा असायच्या, सुट्टी कशी असायची, किंवा कोणत्या कोणत्या गोष्टीचं त्याला लहानपणी आकर्षण होतं, सुट्ट्या कशा असायच्या, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी काय केलेलं या पाठामध्ये आढावा दिलेला आहे, माहिती दिलेली आहे. तर प्रत्यक्षात आपण अरुणा ढेरे यांचा हा जो पाठ आहे वाट पाहताना, हा प्रत्यक्षात आपण पाठ आज अभ्यासणार आहोत. आता पाहता, होळीनंतर थोडी थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहर नुसता घमघमत असायचा. आता बघा, होळी म्हणजे चैत्र महिन्यामध्ये होळी असते बघा. होळी संपली का काय होतं, थंडी कमी होते बघा. एक म्हण आहे बघा, होळी आणि थंडीची झाली होळी असं आपण म्हणतो बघा. म्हणजे थोडक्यात जी थंडी असते ही थंडी होळीनंतर सगळी संपते, आपल्याला पाहायला मिळतं, कमी कमी होत जाते, तिथून पुढं ऊन वाढत जातं. तर होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर काय व्हायचा, मोहर यायचा आणि त्याचा वास यायचा बघा. आंब्याच्या झाडाखाली मोहर आल्यानंतर जर आपण गेलो तर आपल्याला आंब्याचा मोहराचा सुगंध सगळा घमघमताना दिसतो बघा. परीक्षा तोंडावर आलेली असायची, मोकळ्या अंगणात अंथरुणं पाडायची ती सुट्टी लागल्यावर. पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं. पाहता, आपण पाहतो की आपल्याकडच्या ज्या परीक्षा असतात त्या एप्रिल मे मध्ये असतात बघा. मार्च एप्रिल मे या महिन्यात शक्यतो उन्हाळ्याच्या तोंडाला ह्या परीक्षा असतात. तर थोडक्यात होळी झाली का काय व्हायचं, आंब्याला मोहर लागायची. आंब्याला मोहर लागले की परीक्षा जवळ आलेल्या असायच्या आणि मग परीक्षा जवळ आलेल्या असायच्या, उन्हाळा वाढलेला असायचा आणि मग त्यांना काय व्हायचं, तर मोकळ्या अंगणामध्ये झोपायला मिळायचं अंगणामध्ये, किंवा मार्च एप्रिलमध्येच तर त्यांना सुरुवातीला गॅलरीत झोपायला मिळायचं. सुट्टी लागल्यावरती अंगणात ती झोपायची सगळे. पाहता काय होतंय, लेखिका स्वतःचं बालपण या ठिकाणी व्यतीत करत आहेत. लहानपणी त्यांना परीक्षानंतर झोपायला मिळायचं ते अंगणामध्ये, गॅलरीमध्ये, अंथरुणं पाडायचे असं ते म्हणतात बा. रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चाहूल यायची. डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा, उद्या कोकिळीचं कुहू ऐकू येईल का बघू. पहाटे पहाटे गाढ झोपेतच असताना तो कुहू कुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. तर या ठिकाणी त्यांनी एक स्वतःचा अनुभव वाट पाहण्याचा सांगितलेला आहे. अंगणामध्ये झोपलं का गॅलरीत झोपलं की त्यांना काय व्हायचं, रात्रीच्याला त्यांचे जे हात आहेत अंगावरती फिरायला लागायचे गारगार, त्यांना खूप झोप लागायची. डोळे त्यांचे कधी मिटायचे ते त्यांना कळायचंच नाही. फक्त त्यांना एका गोष्टीची वाट पाहावी लागायची. डोळे मिटताना ते विचार करायचे की उद्या सकाळी आपल्याला कोकिळीचं कुहू कुहू हे गाणं ऐकायला मिळेल का. आणि पहाटे पहाटे ते गाढ झोपेत असतानाच त्यांच्या कानावरती तो कुहू कुहूचा आवाज यायचा आणि काय व्हायचं, त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. म्हणजे या ठिकाणी त्यांनी पहिल्या गोष्टीची आपल्याला आठवण करून दिलेली आहे लेखिकेनं. लहानपणी त्यांच्या पहाटे त्यांना काय व्हायचं, कोकिळीचं कुहू कुहूचं गाणं ऐकण्याची त्यांनी वाट पाहायचे आणि ते वाट पाहण्याचं त्यांचं सार्थक व्हायचं. सार्थक होणे म्हणजे काय, ती गोष्ट प्राप्त होणे, मिळणे. तर अशा पद्धतीने त्या गोष्टीचं त्यांना काय व्हायचं, आनंद व्हायचा बघा. सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलं असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा, पाठांतर आवडायचं, नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तका इतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. पण अभ्यासाची वही पुस्तक जरा बाजूला झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची.
त्या अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पणं, कधी मधी घरची परवानगी मिळाल्यावर चाखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूप गोष्टीची आणि कवितांची नवी पुस्तकं, सुट्टीची किती वाट पाहत असो आम्ही. तर या ठिकाणी लेखिकेने त्यांच्या बालपणीचे दुसरी एक आठवण सांगितलेली आहे की त्यांना सुट्टीची वाट पाहावी लागायची. कारण सुट्टी मिळाली का त्यांना या सगळ्या गोष्टी मिळायच्या बघा. कोणत्या गोष्टी मिळायच्या? अभ्यास नसायचा. त्यानंतर काय व्हायचं, त्यांना सुट्टी मिळाल्यानंतर गोष्टीची पुस्तकं वाचायला मिळायची. त्यानंतर काय व्हायचं, त्यांना अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, माठातलं वाळा घातलेलं पाणी. वाळा म्हणजे काय तर आपल्या तांब्याचा एक वाळा असतो बघा लहान मुलाच्या हातात, कडं. तर ते माठामध्ये ते कडं टाकलं जायचं. कारण काय असायचं की एक जुनी अशी एक समजूत आहे की तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलं तर आरोग्याला चांगलं असतं. आणि मग त्यामुळं काय लोक काय करायचे, तांब्याचं भांडं नसलं का आपल्या डेऱ्यामध्ये लहान मुलाचा जो वाळा असायचा, हातातला वाळा, पायातला वाळा तांब्याचा, तो काय करायचे त्या पाण्यात टाकायचे आणि मग ते त्यांना प्यायला मिळायचे. त्यानंतर त्यांच्या आईची आणि आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई चाललेली असायची. अंगणभर सगळी वाळवणं पडलेली असायची. वाळवणं म्हणजे काय, उन्हाळी साहित्य जे असतं का, पापड, कुरड्या, भातोड्या किंवा शेवाया, ही सगळी वाळवणं अंगणभर पडलेली असायची. शिवाय उन्हाळ्यामध्ये काय असायचं, कैरीची डाळ आणि पणं म्हणजे ही सुद्धा वाळवायला ठेवलेली असायची. त्यानंतर त्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे कधीमध्ये त्यांना काय व्हायचं तर बर्फाचा गोळा चाखायला मिळायचा, ऊसाचा ताजा रस प्यायला मिळायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं ते सांगतात की कवितेची नवी पुस्तकं सुट्टीची आम्हाला खूप वाचायला मिळायची. तर अशा पद्धतीनं अरुणा ढेरे यांचं बालपण हे सुट्टी पाहण्यामध्ये त्यांना कसं सार्थक होऊन जायचं, सुट्टीची वाट पाहणं. म्हणजे थोडक्यात या पाठामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती दिलेली आहे. आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची वाट पाहावी लागते आणि त्या गोष्टीचा आनंद कधी कधी फायद्याचा असतो, कधी कधी तो तोट्याचा पण असतो. आत्तापर्यंत त्यांनी आपल्याला फायद्याचे सगळे आनंद सांगितलेले आहेत. तर बघूया त्यांचा पुढचा अनुभव वाट पाहण्याचा कोणता आहे तो आपण नंतर पाहूया. आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिऱ्हाड असली तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गाराड्यात बसण्याची अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून येई. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळंच जग तिथं भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळवणारे, न जुळणाऱ्या गोष्टी सुद्धा किती थक्क करायच्या. म्हणजे जग असंही असतं तर मला केवढं तरी नवे पण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. म्हणजे थोडक्यात लेखिकेनं त्यांचा एक अनुभव लहानपणीचा सांगितलेला आहे की त्यांना त्यांचं जे पुण्यामधलं जे घर होतं ते भला मोठा वाडा होता एक, आणि त्या वाड्यामध्ये पुष्कळ बिराड म्हणजे काय, कुटुंब बिराडं होती. परंतु त्या सगळ्या वाड्याला मिळून एक चौथा माळा होता, चौथा मजला. आणि त्या चौथ्या मजल्यावरती काय व्हायची, सगळी मुलं, त्या सगळ्या वाड्यातली मुलं, सगळ्यांची मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काय करायची, पुस्तकं तिथं असायची खूप, गोष्टीची पुस्तकं, कथा, कादंबऱ्या, कविता संग्रह. तर ही पुस्तकं सगळी काढून ती मुलं वाचत बसायची आणि त्यांना खूप त्यावेळेस आनंद व्हायचा. कारण लेखिका म्हणतायत की पुस्तकं वाचण्याची जी वाट पाहणं आहे ती गंमतच होती असते म्हणतायत. कारण त्या पुस्तकामधून त्यांना वेगवेगळं जग पाहायला मिळायचं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग त्यांना
त्या पुस्तकातून वाचायला मिळायचे आणि त्यामुळे ते सगळे प्रसंग त्यांना ओळखीचे वाटायचे, ओळखीचे धागे जुळणारे वाटायचे आणि त्यामुळं त्यांना काय व्हायचं, लहानपणी पुस्तक वाचायला खूप आवडायचे. मी वाचत होतो त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. जे सुचलं ते लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ती माणसं. मला भाषेची ताकद समजत होती, लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती. म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस. म्हणजे आपल्याला लक्षात येतंय की अरुणा ढेरे ह्या ज्या लेखिका आहेत, या लेखिका लहानपणी दुसऱ्या लेखकांच्या अगोदर पुस्तक वाचायला शिकल्या बा. कविता संग्रह, कथासंग्रह, कादंबरी अगोदर त्या दुसऱ्याचं वाचत राहिल्या आणि ते वाचल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की लिहायचं असतं कसं, किंवा भाषा किंवा विचार कसे सुचतात ते त्यांना समजलेलं आहे लहानपणी आणि त्यामुळे त्या एवढ्या मोठ्या पद्धतीच्या काय झालेल्या आहेत, कवयित्री झालेल्या आहेत. त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेली आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं अरुणा ढेरे त्यांना लहानपणी पुस्तकं वाचण्याची आवड कशी निर्माण झाली, त्या गोष्टींची आठवण त्यांनी आपल्याला करून दिलेली आहे. आणखी एक वाट पाहणं होतं पोपटाच्या थाव्यांचं. आमच्या घरामागं एक भलमोठं उंबराचं झाड होतं. ऊन तापण्याचे दिवस आले की त्यांचे थवे उंबरावर येऊन बसायचे. कशा तरीच पानांचं गाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उंबरांनी आणि रागोंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं. मी वाट पाहायची त्या थव्यांची, त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची, माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची. मग थोडक्यात या ठिकाणी लेखिकेला अजून एक गोष्टीची आठवण व्हायची बघा, वाट पाहावी लागायची. कोणती? तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्यांच्या घरामागं असणारं उंबराचं झाड आणि त्या उंबराच्या झाडावरती ऊन तापायला लागली का पोपटाचे थवे येऊन बसायचे आणि त्यामुळं लाल उंबरं आणि त्या पोपटांचे हिरवे पंख, लाल चोची, ते झाड कसं तरीच होतं असं म्हणतात बघा, पानांचं गाठीचं. परंतु हिरवं आणि लाल यामुळे ते झाड अगदी काय व्हायचं, अतिशय सुंदर होऊन जायचं. आणि त्यावेळेस काय व्हायचं, लेखिका म्हणतात मला, माझ्या मनामध्ये कितीतरी कविता जागृत व्हायच्या आणि लेखिका लहानपणापासूनच काय करायला लागल्या, कविता लिहायला लागलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला लेखिकेने आपल्या जीवनातले जे अनुभव आहेत ते अनुभव सांगितलेले आहेत. त्यांना वाट पाहावी कोणत्या कोणत्या गोष्टीची लागली, का लागली आणि त्या वाट पाहण्यामध्ये त्यांना कोणता आनंद मिळाला किंवा कोणतं दुःख मिळालं, या सगळ्या गोष्टींचा आढावा त्यांनी या पाठातून दिलेला आहे. अजून एक आपण परिचित पाहूया. पुढे मग कवितेचं बोट मी चांगलंच घट्ट धरून ठेवलं. तिची माझी मैत्रीच झाली. आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो. इथे फक्त एक फरक होता, तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची, कधीही मध्यरात्रीसुद्धा. पण मला मात्र कधी कधी खूप वाट बघायला लावायची. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी लेखिकेनं स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे. लेखिका त्यावेळेस काय झालेल्या आहेत, कविता रचायला लागलेले आहेत आणि त्यामुळे त्या कवितेलाच ते आपली मैत्रीण मानायला लागलेले आहेत बघा. म्हणजे आपण मुलींना मैत्रीण मानतो, परंतु या ठिकाणी कवयित्रीनं कवितेलाच मैत्रीण मानलेलं आहे. कारण ती मैत्रीण त्यांना कधीही भेटायची, हाक मारली का त्यांच्याकडे यायची आणि त्यांच्याबरोबर ती मन भरून बोलायची. मात्र कधी कधी काय व्हायचं, तर ती कधी ती तिला खूप वाट पाहायला लावायची. म्हणजे थोडक्यात कविता पुढं सुचत नसायची, आठवत नसायची, पुढं लिहिता येत नसायची. त्यावेळेस मात्र कवयित्रीला काय होतं की बऱ्याच वेळ त्या कवितेची वाट पाहावी लागायची पूर्ण करण्याची. तर या ठिकाणी त्यांनी वाट पाहण्याचा सुद्धा एक असाच अनुभव या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. तर हा पाठ आपण या पाठाचा पूर्वार्ध या ठिकाणी पाहिलेला आहे. उत्तरार्धामध्ये राहिलेला पाठ जो आहे तो आपण नंतर या तासाला पाहूया, स्वाध्याय पाहूया.
तूर्त आपण या ठिकाणी थांबूया. हा पाठ तुम्ही अजून एकदा नीट वाचा आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी आत्मसात करा. इथंच आपण थांबूया. धन्यवाद.